सांगितलं की आता म्हणाले मला संन्यास दीक्षा धारण करायची आहे, मी आता घरातून बाहेर जाणार नाही म्हणाले. त्यांनी सांगितलं, आईनं सांगितलं विशेषतः. तिलाही वाईट वाटलं. इतके दिवस म्हणाले तुम्ही काही बोलला सुद्धा नाही, आता बोलायला लागला आणि आता लगेच घरदार सोडून जाणार म्हणता, आणि हा काय खरं नाही म्हणाले. उपनयन संस्कार झाल्यानंतर वेदशास्त्राचा अभ्यास करायचा, ज्ञान मिळवायचे, आणि नंतर ज्ञान मिळविल्यानंतर मग कर्मानुष्ठान करायचं. कर्मानुष्ठान म्हणजे गृहस्थाश्रम करायचा म्हणाले. सगळी कर्म व्यवस्थितपणाने करायची आणि नंतर वानप्रस्थाश्रम सांगितलेला आहे. कर्मनिवृत्ती ही त्याच्यातून उद्दिष्ट आहे. विषयासक्तीची निवृत्ती, शरीराची शरीरासक्ती जी आहे त्याची निवृत्ती, याकरता तो वानप्रस्थाश्रम आहे. आणि नंतर शेवटी संन्यास आहे. एकदम संन्यास दीक्षा तुम्ही धारण करणार हे जमणार नाही म्हणाले. मनामध्ये अनंत वासना असतात, त्या वासनांचा क्षय करण्याकरता म्हणा, वासना पूर्ण करण्याकरता म्हणून हा गृहस्थाश्रम आहे. हे सगळं त्या आईनं सांगितलं मला जाना. त्याने सांगितलं की शास्त्रकाराची अनुज्ञा आहे, वैराग्य पूर्ण ज्या दिवशी आपल्या मनामध्ये झालं असं खात्री पडेल त्या दिवशी संन्यास घ्यायला हरकत नाही. गृहस्थाश्रम झालाच पाहिजे. वानप्रस्थाश्रम कर्माने संन्यास. जे अज्ञानी लोक आहे, विषयासक्ती ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे आणि या विषयांचा भोग घेऊन नंतर शेवटी आपण काय करायचं तो परमार्थ करू असेच विचार ज्यांच्या मनामध्ये येतात त्यांनी सावकाश करावं. परंतु शरीर जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत काहीतरी ईश्वराची आराधना, संन्यासाश्रम वगैरे तोपर्यंत केला पाहिजे म्हणाले. शरीर केव्हा जाईल याचा काही नियम नाही. गर्भातच शरीराचा नाश होतो, जन्मल्यानंतर होतो, तरुण वयामध्ये होतो, वृद्धावस्थेमध्ये होतो, कोणत्या वेळेला काही सांगता येईल. तेव्हा जोपर्यंत शरीर दृढ आहे आणि मनही जर दृढ असेल तर त्यांना काही हा प्रतिबंध नाही. गृहस्थाश्रम घेतलाच पाहिजे असं काही प्रतिबंध नाही म्हणाले. पुष्कळ त्यांनी समजावून सांगितलं. आयुष्य कसं कसं जात आहे म्हणाले. अर्ध झोपेमध्ये जात म्हणाले, बाकी सगळं बालवयामध्ये क्रीडा करण्यामध्ये जात, तरुण वयामध्ये विषयासक्तीमध्ये जात आहे, वृद्धावस्थेमध्ये सगळे चिंतामग्न होतो आहे. ईश्वराची उपासना ही आणखी शांत चित्ताने केव्हा घडणार केव्हा म्हणा. म्हणून याच वेळेला ज्याला आणखी पूर्ण विरक्ती झाली, विषयाची इच्छा नाही, नको आम्हाला, हे ज्याला आणखी पूर्ण पटलेलं आहे त्याच्याकरता हा मार्ग आहे. संन्यास त्याने घ्यायला हरकत नाही अशी शास्त्राची संमती आहे म्हणाले. त्याकरता मला जायचं आहे. पुष्कळ उपदेश आहे त्यांचा. आणखी आता त्याला तुम्हाला बरं वाटावं याकरता तुम्हाला आणखी जाऊन आणखी मुलं होती एवढंच सांगितलं. त्यावेळेला नुकतीच म्हणजे झाली होती, लगेच जाणार म्हणत होते, म्हणून त्या आईला वाईट वाटलं. तुम्हाला 2 मुलं होतील म्हणाले. तरी आईनं हे सांगितलं की तुम्ही निघून गेल्यानंतर आणखी मुलं झाल्यानंतर तरी चला म्हणाले. अशी प्रार्थना केल्यानंतर थांबले 1 वर्षावर आणि 1 वर्षानंतर तेव्हा 2 मुलं झाली, एकदम जुळी मुलं. 2-3 महिने झाल्यानंतर पुन्हा आले. महाराजांनी सांगितलं
आई साहेब आता परवानगी द्या म्हणा, तुमची इच्छा पूर्ण झाली ना, यानंतर आणखी 2 मुलं आणि मुलगी तुम्हाला होणार आहे. प्रपंचामध्ये राहून तुम्ही आणखी एक करा, ईश्वराची उपासना करा, आणखी आज्ञा द्या. त्याप्रमाणे आणखी माता पित्याने आज्ञा दिली. गावात ती सगळी मंडळी आणखी निघाली बरोबर महाराजांच्या पुशवण्याकरता म्हणून. आणि त्या सर्वांचा निरोप घेऊन त्याला आपलं स्वरूपही दाखवलं. श्रीपाद वल्लभांचं पूर्वजन्माच्या मातेला, तिलाही पूर्वजन्माचं स्मरण झालेलं आहे. ते श्रीपाद वल्लभ त्याने आपलं वचन खरं करण्याकरता ते पुत्र होऊन आले, हे तिला पटलेलं आहे. त्यांची आज्ञा मान्य करून तिला सांगितलं 30 वर्षानंतर पुन्हा भेट होईल म्हणाले. असं सांगून ते काशीला गेलेले आहे. आणि काशी क्षेत्रामध्ये योगाभ्यास चालू आहे, ध्यानाभ्यास. सर्व लोकांना साधकांनी कसं राहिलं पाहिजे, आणखी अभ्यासामध्ये निमग्न झालं पाहिजे, हे शिकवण्याकरता म्हणून अभ्यास चाललेला आहे. त्यांचं चित्त काय बाहेर सोडत जात आहे विषयाकडं, ते निर्देश करण्याकरता म्हणून काही प्राणायाम करायचा अमुक काय असं काही नाही. ती सगळी स्वतःसिद्ध साधना आहे. सिद्धासा घालून बसायचं, प्राणायामाचा अभ्यास चालू झालेला आहे. श्वासोच्छ्वास जे आहे, पूरक आणि कुंभ हे नियंत्रित केलेले आहे. म्हणजे केवळ कुंभकाची सिद्धी झाली. पूरक आणि रेषा स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्या चक्षुश्चैव अंतरे भ्रुवो, हे जे सांगितलेलं भगवंताने अर्जुनाला बाहेर असणाऱ्या विषयांना बाहेरच ठेवलं म्हणा. ते कसं काय, तर बाह्य विषयाकडं इंद्रियांच्या द्वाराने आणि आपलं मन जात, त्या विषयाशी संबंध आल्यानंतर ते पुन्हा विषय संस्कार रूपाने पुन्हा आत येतात. आत आल्यानंतर त्या संस्कार रूपाने ते मन पुन्हा बाहेर जात, असं सारखं झालेलं आहे. त्याकरता बाहेरचे विषय बाहेरच ठेवणे असा अर्थ. इंद्रियांचा निरोध झालेला आहे, ज्याला प्रत्याहार म्हणतात. इंद्रियांचा निरोध झाल्याबरोबर मनही बाहेर जायचं बंद झालं. खिडक्या उघडल्यानंतर बाहेरचा वारा म्हणा, ऊन म्हणा किंवा काय येणारा बंद केल्यानंतर कशाला येणार. त्याप्रमाणे बाहेर मन जायचं बंद झाल्यामुळे ते विषय आत येण्याचं बंद झालं. संस्कार नाही, वासना नाही, किंवा बाहेरच्या बाहेर आणखी ते विषय राहिले. त्यानंतर अगदी डोळे झाकून बसलं, झोप येणार. डोळे उघडून बसलं म्हणजे नेमकंच आहे ना, हे दिसलं ते दिसलं तेच विचार. चक्षुश्चैव अंतरे भ्रुवो, अर्धोन्मीलित दृष्टी सांगितली. भ्रू मध्यामध्ये आणखी नेत्र नाही. आणखी श्वास जो आहे, श्वासोपश्वास, पूरक आणि रेचक, हे आणखी सम करणं याचा. बाहेरही श्वास जायचा नाही, आतही आणखी जायचा नाही, फक्त सम म्हणजे मध्ये कुंभक रूपाने राहिलेला आहे. केवळ कुंभक म्हणजे प्राणाची स्थिरता, मनाची स्थिरता, ही समाधी अवस्था, उन्मनी अवस्था ज्याला म्हणतात, ती आणखी त्या अवस्थेमध्ये, समाधी अवस्थेमध्ये निरंतर राहा. हा अभ्यास चालू आहे, आत्मचिंतन चालू आहे. त्या ठिकाणी असे संन्यास दीक्षा घेतलेले पुष्कळ संन्यासी राहत होते.
काशीमध्ये अनेक संन्यासी पूर्वीच्या वेळेला असायचे बरेच संन्यासी, आणि त्या संन्याशांच्या मध्ये एक मुख्य कृष्ण सरस्वती म्हणून होते. त्यांनी आणखी ओळखली की हे साक्षात अवतारी महात्मा आहे. सगळ्या संन्याशांना त्यांनी सांगितलं, तुम्ही जाऊन प्रार्थना करा म्हणाले की आपण संन्यास दीक्षा घ्या म्हणजे आम्हाला आपली पूजा करता येईल. शंकराचार्यांनी अवतार धारण करून आणि संन्यास घेतला. जरी कलियुगामध्ये अग्निहोत्र करू नये, संन्यास घेऊ नये वगैरे वगैरे काही सांगितलेलं आहे, परंतु दुसराही विधी आहे. यावत वर्ण विभागोस्ती यावत वेद प्रवर्तते अग्निहोत्रंच संन्यासम तावत कलयुगे म्हणतात. दुसराही वेदमार्ग जोपर्यंत चालू आहे त्याचप्रमाणे वर्ण विभाग जोपर्यंत काही अंशाना आहे तोपर्यंत अग्निहोत्र आणि संन्यास हे करायला हरकत नाही म्हणतात. त्याप्रमाणे शंकराचार्यांनी अवतार धारण करून संन्यास भूमिका धारण केली. संन्यास आश्रमही असू शकतो आणि तोही मोठा उच्च आश्रम आहे हे सगळ्या लोकांच्या पुढे त्यांनी मांडलेला आहे. सर्व विषयांचा परित्याग करायचा ही भूमिका किती मोठी आहे. नावं ठेवतात सगळे लोक, पण नावं ठेवण्यात काय अर्थ? सगळेही विषय सोडून द्यायचे, तो एक मोठा अधिकार आहे. ते केवळ आत्मचिंतना करता आहे, फक्त काही नाही. आत्मानात्म विवेक अखंड चालू आहे. कसं एकंदर सृष्टी कशी झाली, पुन्हा त्याचा अध्यारोप कसा आहे, पुन्हा अपवाद कसा आहे, व्यक्त कशी झाली सृष्टी, पुन्हा व्यक्त कशी होती, हा अखंड विचार त्या मूळ अधिष्ठानाचं चिंतन करून सृष्टीचा फक्त व्यक्त विचार हा अखंड चालू आहे. त्याकरता आणि शरीराकडे लक्ष नाही आहे, देहासक्ती कमी आहे. अखंड मन मागचं त्या विचारामध्ये तन्मय झालेला आहे. अशा प्रकारचे अधिकारी संन्यासी आहे. आरंभाला विदिशा संन्यास म्हटलेला आहे. ज्ञान झाल्यानंतर तो विद्वत संन्यास स्वयं आपोआप होऊन जातो, सर्व त्याग. तर हा अभ्यास आणखी चाललेला असताना त्या कृष्ण सरस्वतीने सर्व संन्याशांना सांगितलं. त्याप्रमाणे ती मंडळी महाराजांच्या जवळ आली, प्रार्थना केली. महाराज, हल्ली संन्यासाश्रम म्हणजे सगळे लोक निषिद्ध मानतायत, कोणीही प्रवृत्त नाही. ब्रह्मचर्याश्रमही संपलेला आहे, संन्यासाश्रमही संपलेला आहे, फक्त गृहस्थाश्रम जेवढा उरलेला आहे तो सुद्धा शास्त्राप्रमाणे आहे की नाही कोणाला ठाऊक. त्याकरता आपण संन्यासाश्रम घ्या म्हणजे या आश्रमाबद्दल सगळ्यांना श्रद्धा निर्माण होईल, आम्हालाही आपली पूजा करता येईल, आपला अनुग्रह घेता येईल. अशी प्रार्थना केल्यानंतर महाराजांनी संन्यासाश्रम घेतलेला आहे. कृष्ण सरस्वती गुरु महाराज भगवान शंकरांच्या पासूनची परंपरा, ज्ञानाची परंपरा आलेली आहे. शंकराचार्य ही त्याच परंपरेत होऊन गेलेले आहे. अशी पुष्कळ दिवसाची परंपरा आणि या कृष्ण सरस्वती पर्यंत आलेली त्या परंपरेत असलेले हे कृष्ण सरस्वती त्यांच्यापासून संन्यास दीक्षा धारण केली. महावाक्याचा उपदेशही त्यांना झालेला आहे आणि त्याप्रमाणे सर्वही संन्यासी महात्म्यांना आश्रम धर्माचा उपदेश त्यांनी केलेला आहे. कसं वागावं, काय वागावं वगैरे विचार कसा करायचा. आणखी अधिकारी जे संन्यासी होते त्याला आणखी उत्तम उपदेशही केलेला आहे, कृतार्थही महाराजांनी केलेला आहे.
त्यांनी गुरु का केला असा एक प्रश्न नामधारकांनी केला. ज्ञानी याचा प्रत्यक्ष ईश्वराला गुरु करण्याचं कारण काय? सिद्ध म्हणाले ते पण मनुष्य म्हणून आलेले आहेत ना. रामकृष्णाने केलं आहेत का गुरु? रामाने वसिष्ठांना गुरु मानलं, कृष्णाने सांदीपणे गुरु महाराजांची सेवा केली. तसं यांनी कृष्ण सरस्वतीला आणखी त्यांच्यापासून अनुग्रह घेतलेला आहे. शास्त्राप्रमाणे आणखी धर्माचरण करायचं आहे, त्याप्रमाणे आणखी सद्गुरूंच्या पासून ही संन्यासाची दीक्षा त्यांनी धारण केली. आणि नंतर सर्वही संन्यासी पुरुषांना सर्व धर्म समजावून सांगितलेले आहे. वैराग्य कसं असलं पाहिजे, ते वैराग्य कसं उत्पन्न होईल, वैराग्याची सीमा कशी असेल, हे सगळं सांगितलं. पंचदशी कालाने दोषदृष्टी जहासाच्या पुनर्भोगेषु अधीनता असाधारण हेत्वाद्या वैराग्य त्रयोमता. वैराग्याचा हेतू सांगताना दोषदृष्टी निर्माण झाली पाहिजे. संसारामध्ये दोष काय आहे हे समजलं पाहिजे. आणि ती दोषदृष्टी उत्पन्न झाली की हे मला नको आहे असं लगेच त्याच्यापासून निवृत्ती होती. विष आहे म्हणल्यानंतर ते अन्न कोण खाईल समजलं म्हटलं तर कोणी टाकूनच द्या. तसं याच्यामध्ये सुख नाही आहे, दोष याच्यामध्ये अशाश्वत विषय आहे, शाश्वत टिकणारा एकही विषय नाही. हा जर दोष मनामध्ये आला तर लगेच त्याच्यापासून हे नको, मला हे सुख नको आहे, टिकावं नाही. ते सदाशिव मेहंद्रांची कथा सांगतात ना, या परंपरेमध्ये आचार्यांच्या वेळेला सदाशिव मेहंद्र म्हणून आचार्यांच्या नंतर अलीकडच्या काळात झालेले टिपू सुलतान वगैरे झाला त्यावेळेला हे झालं म्हणतात. तर ते मोठे योगी ब्रह्मज्ञानी असे होते. आणि अरण्यातून फिरता फिरता त्या सुलतानाचे आणखी तिथं तंबू लावलेले होते. त्यांच्या काही स्त्रियाही असतील, परिवार सैन्यही होत. याला काहीच भान नाही, देहाकडे लक्ष नाही. आणि त्या तंबूच्या दरवाजातून ते गेले, दुसऱ्या दरवाजाने बाहेर पडले, निघाले. त्याला राग आला. हा म्हणाले अंगावर वस्त्र नाही, काही नाही, अशा सगळ्या आमच्या तंबूतून फिरतो. तलवार काढून त्यांनी त्यांचे दोन्ही हात तोडून टाकले. तरी यांना काही भान नाही आहे, तसेच निघाले पुढं. मग याच्या मनावर काही परिणाम झाला, कोणीतरी हात तोडले तरी काही नाही म्हणाले, याला जाणीव नाही. ते चाललेले आहेत, हाही त्यांच्या पाठीमागं चाललेला आहे. एका ठिकाणी आणखी ते थांबले तिथे एका झाडाजवळ आणि नंतर डोळे उघडले. शरण आलेला आहे, हात चूक झाली, काय झालं म्हणाले. तुमचे हात तोडले. कुठं तोडले म्हणाले. दोन्हीकडे पाहिल्यावर पुन्हा हात आले म्हणाले. विकार नाही आहे. तर त्यांची कथा सांगतात, त्यांचा विवाह झाला आणि गर्भाधानाचा दिवस. पाहुणे नवे आलेले आहेत. साहजिकच वेळ झाला, जेवायला वेळ झाला. ज्याने आईला विचारलं, काय म्हणाले आई, आज इतका जेवायला वेळ झाला, भूक लागली म्हणाले. ती मावली सहज म्हणाली, तुझ्या संसाराचा आरंभ आहे म्हणाले, चालायचं असंच चालेल. ते म्हणाले संसाराच्या पहिल्याच दिवशी असा आहे, एवढा वेळ पुढे जेवायला मिळायचंच नाही म्हणाले. असला संसार घेऊन काय कराय, नमस्कार केला, याला निघून गेले, त्याच वेळेला निघून गेले. तीव्र वैराग्य किती सुखच आहे पूर्वीच, किती ईश्वराची कृपा. तुळशीदासांचं सांगत नाही, ती स्त्री बोलली आणखी लगेच निवृत्त झाले. ही अशी अगदी मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यततावपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वं. तर याप्रमाणे सद्गुरु महाराजांनी संन्यासाची दीक्षा धारण करून आणि सर्वत्र संचार करण्याला आरंभ केलेला आहे. पुढाचा नरसिंह सरस्वती त्यांचं नामाविधान ठेवलेलं आहे. कृष्ण सरस्वती आणि नरसिंह सरस्वती म्हणून झालेली आहे. त्यांच्या बरोबरही पुष्कळ संन्यासी शिष्यही होते.
गृहस्थाश्रमी असायचे तीर्थयात्रा वगैरे करून. आणि अशा तीर्थयात्रा प्रसंगाने घडलेल्या काही त्यांच्या कथा चरित्र आहे. त्या चरित्राचा आणखी कथा सिद्धरामधारकांना क्रमाने करता आहे. क्रमाने आपण त्याचं चिंतन करायचं आहे. जास्तीत जास्त आणखी त्या कथांचं चिंतन, पुष्कळ कथा आहे, त्या कथा जितक्या होतील तेवढ्या आपल्याला करायच्या आहेत 4-5 दिवसामध्ये. काही नावाच्या मनसेंद्रिय वाध्यात्मस्वरावस्मै नारायणाय समर्पये अवधूत चिंतन श्री दिगंबरा दिगंबरा श्रीकाय दिगंबरा श्रीकाय अवधूत चिंतन श्री अमराक्षपुरे श्रीयोगिनी वरदो योगिवदोस्ति योगिनी संसिंह सरस्वती भगवान् मे अस्ति वरावरागतिः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकाञ्जलिम् बाष्पवारि परिपूर्णलोचनं मारुतिं नमत रक्षसन्ततम्. पुस्तकजपवटहस्ते वरदाभयचिह्नचारुबाहुरते कर्पूरामरदेहे वागीश्वरि चोदयाशु मम वाचम्. हरे नमः हरे नमः. श्रीगणेशाय नमः. श्रीपुरुषोत्तमाभ्यां नमः. नामधारक उवाच भगवानपि सन्न्यासम् प्रविश्य स्वजनस्थलं कुतो यातोस्य शिष्यास्य एके किम करोत्तरः. भगवान नरसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास दीक्षा धारण केली. काशी क्षेत्रामध्ये जाऊन कृष्ण सरस्वती हे गुरु परंपरेचे त्यांच्यापासून घेतली संन्यास. तीर्थयात्रा सर्व करून आणि मग आपल्या गावामध्ये आले, जन्मभूमीमध्ये. संन्यास म्हणजे निर्ममः निरहंकारः, सर्वसंग परित्याग ज्यांनी केलेला आहे. ओळीच काहीही स्मरणामध्ये सुद्धा नाही असा त्याग ज्यांचा झाला. त्याने आता आपल्या गावी यायचं, जन्मभूमीमध्ये आपल्या लोकांना भेटायला यायचं. हे कसं काही योग्य आहे की काय असं नामधारकाला वाटलं. संन्यासं स्वजनस्थलं कुतो यात, हा प्रश्न आहे. संन्यास घेतल्यानंतर गावी का जायचं. आता वास्तविक सर्वत्र संचार करायचा म्हणजे गावात गेलं म्हणून तरी बिघडलं कुठं त्या, याकरताच तो ते जातायत असं नाही. पण त्यांना वाटलं नामधारकांना, थोरले महाराज माणगाव या वेळेला सोडायला सांगितलं देवाने, दत्तात्रेयाने. पुढे आता इथून लिहायचं म्हणाले. तयारीच आहे अंतःकरणाची. हजारो मंडळी शनिवारी तिथं प्रत्येक शनिवारी पालखी लिहायची म्हणून रात्रभर तो सोहळा असायचा. कितीतरी आणखी नारळ काय पेढे बर्फी सगळं पुढं पडलेलं असायचं. काही तिकडं लक्ष नाही, कुठंही नाही.
अशी सगळी आणखी प्रत्यक्ष दत्तात्रेयांचा निवास त्या ठिकाणी होता. आम्ही तिथं राहायला येणार आहोत म्हणून सांगून महाराज दत्तात्रेय आले होते. आणि उद्या इथून निघायचं म्हणाले, उत्तरेकडे जायचं. तयारी आहे, काही नाही. अंतःकरणामध्ये काही महत्व नाही आहे. हे इतकं सगळं आहे, याची व्यवस्था करायला पाहिजे. देवाची पूजेची व्यवस्था, संग्रह नाही पण देवाच्या पूजेची वगैरे व्यवस्था सगळी करायला नको. ती पूजेची व्यवस्था, संग्रह नाही पण देवाच्या पूजेची वगैरे व्यवस्था सगळी करायला नको, ती सुद्धा काढली नाही. आणि खरोखरच निघाले. पुन्हा काही मार्गावला गेले नाही महाराज. आता आई वगैरे त्यावेळेला नव्हती म्हणा, आई असते तर गेली असते. तेच कारण सांगतायत. पण एक शंका मनामध्ये येते आहे, आक्षेप म्हणा, काही मनाला वाटतं आपल्याला. सद्गुरु महाराज यांचं जे जे कर्म आहे ते सगळे दिव्य आहे अशी जाणीव पाहिजे. मधुराधिपते अखिलम मधुरम म्हणतात वल्लभाचार्य भक्त. काहीही त्यात सुख करता येणार नाही, पण तशी दृष्टी पाहिजे, श्रद्धा पाहिजे. कोणकोणची शिष्य मंडळी झाली महाराजांची, पुढं काय काय त्यांचं चरित्र सांगा म्हणताय. सिद्धमुनी सांगतात नामधारका बदरिकाश्रम वगैरे सगळ्या तीर्थयात्रा त्यांनी केल्या. आणि प्रतिज्ञानुसारी अजहा मातरम द्रष्टुमाप्तः. जाताना बाहेर पडताना आईला आणखी सांगितलं होतं, 30 वर्षांनी मी परत येईन म्हणाले, पुन्हा दर्शन देईन. मातेच्या दर्शनाकरता म्हणून आणखी महाराज आलेले आहेत. जे बोललेलं आहे ते बोललं सत्य करण्याकरता आले. श्रेष्ठ पुरुषाचं त्यांनी लक्षण सांगितलेलं आहे. विदुषा सत्यमेव भवितव्यम. ज्ञानी मनुष्य कधीही असत्य बोलत नाही. लोकांना जरी कदाचित त्याची वाणी असत्य वाटली तरी त्याच्या वाणीतून जे निघतं तसं घडून येत आहे. गावती अशी त्या महात्म्यांची शक्ती आहे. अमावास्येला चंद्रोदय होणार आहे म्हटलं की चंद्रोदय होतो, अशी उदाहरणं आहेत काही एका ठिकाणी तिकडे विदर्भामध्ये. तर सत्य भाषण करणं, सत्य हे परमात्म्याचं रूप आहे, सत्य स्वरूपी आहे भगवान. तेव्हा आईला सांगितलं होतं, येईल म्हणाले पुन्हा मी. त्यामुळे आले आणि आईच्या दर्शनाकरता आलेले आहे. माता वंद्या यथेरवी हा एक मोठा सिद्धांत आहे. शास्त्र धर्मशास्त्रकार सांगत आहे, उपाध्यायान दशाचार्य आचार्याणाम शतम पिता. आणि पित्यापेक्षा सहस्रेण सहस्रम तु गौरवेण माता अतिरिच्यते. तर संन्यासी पुत्राने संन्यास दीक्षा धारण केल्यानंतर कोणालाही नमस्कार करायचा नाही. सर्वांनी त्या संन्यासी पुरुषाला नमस्कार करावा असं शास्त्र. परंतु म्हणजे पितृवंद्य ही मस्करी म्हणतात. पित्याने सुद्धा संन्यास घेतला जर मुलाने तर त्या मुलाला पित्याने नमस्कार केला पाहिजे. म्हणजे संन्यासी जो आहे तो सर्व वंद्य झाला. पित्याने नमस्कार करायचा म्हणजे बाकीच्याने केलाच पाहिजे की नको. परंतु सर्व वंदे यजना माता वंद्य आहे यत्नतः म्हणतात. याची सर्व वंद्य जरी असला तरी मातेला पाहिला बरोबर त्या संन्यासी पुत्र आणि आईला नमस्कार करायला पाहिजे.
हे आईचं महत्व धर्मशास्त्रकारांनी मान्य केलेलं आहे. म्हणून मातेच्या दर्शनाकरता महाराजांनी शास्त्र विरुद्ध काहीच नाही. त्यानंतर शिष्यमंडळींचं वर्णन केलं त्याने. शिष्याय बहवो जाता बालः कृष्णः उपेन्द्रकः ज्ञानज्योतिः सदानंदो माधवः पंच सप्तमः सरस्वत्यंत सौम्य. सरस्वती संप्रदाय हा आहे. म्हणून कृष्ण सरस्वतींच्या नंतर हे नरसिंह सरस्वती झाले. त्यांचे शिष्यही सगळे संन्यासी बाल सरस्वती, कृष्ण सरस्वती, उभयेंद्र सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती, सदानंद सरस्वती, माधव सरस्वती, आणखी हे सिद्ध. त्यांनाही सरस्वती असेल कदाचित, पण सिद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. असे मुख्य शिष्य सांगितले. या सात है मुख्य शिष्य. बसा. श्री गुरु है. तर या सर्व मंडळींना घेऊन आणि महाराज कारण या क्रमामध्ये आले, जन्मभूमीमध्ये आलेले आहे. सर्वांना अत्यंत आनंद झालेला आहे. उपनयन झाल्याबरोबर आणखी बाहेर पडले महाराज इतक्या अल्प वयामध्ये. वैराग्य पूर्ण असल्यामुळे संन्यास दीक्षा वैराग्यामुळे घेता येते. वैराग्य असेल तर संन्यास आहे, नाहीतर नाही. मग ब्रह्मचर्यातूनही घेऊ शकतात. गृहस्थ कर्मसन्यासच त्यांना पाहिजे असं नाही. गरज चाला केव्हाही संन्यास घेता. तो मातेचं समाधान केलं, आणखी निघाले. सर्व मंडळींना अत्यंत आनंद झालेला आहे. महाराज आलेले आहेत म्हणून. माता मित्रांचा आणखी भेट झाली. बंधू भगिनी सगळ्यांची भेट झालेली आहे. गावातल्या लोकांनाही अत्यंत आनंद झाला. आमच्या घरी या महाराज, आमच्या घरी या महाराज. तर सर्वांच्याही घरी गेले. तत्रादरे विश्वरूपा पूजा प्रत्यालयम क्षणात म्हणतात. प्रत्येक घरामध्ये आणखी महाराजांची पूजा सर्व लोकांनी केली. तिचं प्रत्येक घरामध्ये महाराज आहे, क्रमाने नाही, एकाच वेळेला. सर्वांचंही समाधान झालेलं आहे. तेही भाग्यवानच आहेत ना. महाराजांचा अवतार ज्यांच्या गावामध्ये झालेला आहे त्यांचंही भाग्य आणखी असलं पाहिजे, सुकृत असलं पाहिजे. त्या पुण्यामुळेच त्यांना आणखी हे दर्शन झाले. त्यावेळेला पित्याने पूजा केली. पितृवंद्य मस्करी म्हणतात शास्त्रकार. मग मातेला पूर्व जन्माचं ते सगळं स्मरण झालं दिव्य दृष्टीनं. आणि संबंध हेच श्रीपाद श्री वल्लभ हेच आहे. आणखी सर्व वृत्तांत तिनं आपल्या पती महाराजांना सांगितलं. मृत्योन्मुखी कुपुत्रां माम यो रक्ष श्रीपद स्वयं. मी देहत्याग करण्याकरता आणखी नदीवरची आलेले असताना हेच श्रीपाद श्री वल्लभ आणि मला जीवदान दिलं, मार्गदर्शन केलं म्हणाले. आणि शेवटी माझ्यासारखा पुत्र होईल असा आशीर्वादही दिला. आता तो आशीर्वाद दिलेला आहे, वचन दिलं, ते प्रतिज्ञा सिद्ध करण्याकरता आता आपल्यासारखा दुसरा कोण आहे जगामध्ये? अद्वितीय परमात्मा आहे ना. एकम एव अद्वितीयम
असं त्याचं वर्णन केलेलं आहे. ज्याला सजातीय नाही, ज्याचा विजातीय नाही, त्याचप्रमाणे अवयव वगैरे नाही, निर्वयव आहे. मग स्वगत सजातीय विजातीय भेदरहित परमात्मा अद्वितीय परमात्मा आहे. म्हणून स्वतःच पुत्र ते झाले म्हणाले. स्वयमेव अभवत स्वतः आपल्या पतीला सांगते आहे ती. आणि महाराजांची प्रार्थना जी करते आहे की देवा मे त्वन्न सुतोषि देव भवारणवात उद्धर मा हरे जग. आपण पुत्र म्हणजे व्यवहार दृष्टीनं हे आणखी माझे पुत्र आहेत, आपण पुत्र असं लोक म्हणतात म्हणाले. परंतु आपण पुत्र नसून केवळ परमात्मा सर्व ब्रह्मांड निर्माण करणारे आपण हा सृष्टी करते या भवसमुद्रातून, आणि माझा उद्धार आपण करावा. बर संबंध बाह्य दृष्टीनं संबंध आहे माता सुत वगैरे, तेव्हा हाही संबंध लक्षात ठेवून आणखी माझा उद्धार एवढा माझी इच्छा पूर्ण करा, भवसमुद्रातून माझा उद्धार करा. ही सगळी माया म्हणाले उत्पन्न झाली जी आहे. काल दैव क्रियेशात्म द्रव्यांगा स्वात्म वैकृता तत्संघाता प्रवाहोसौ तन्मायेधान निवारयो. माया म्हणजे हा इतका सर्वही भेद हा मायेचा सांगते याची स्वतः. कालरूप आहे, परमात्म्याच आहे. हा गुणामध्ये क्षोभ निर्माण करणारा आहे. गुणांची साम्यावस्था झाली म्हणजे प्रलय झालेला आहे. आता पुन्हा सृष्टी व्हायची म्हणजे त्रिगुणामध्ये क्षोभ हा कालामुळे होतो आहे. त्यानंतर कर्म जे आहे जीवांचं क्रिया ते निमित्त आहे. कसा आणखी जन्म यायचा, कोणतं स्वरूप निर्माण व्हायचं, जीव कोणत्या शरीरात जाणार, त्याला कारण म्हणून क्रिया कर्म आहे. आणि तेच कर्म फलाभिमुख झालं म्हणजे त्याला दैव असं म्हणताय. दैवम. त्याचप्रमाणे पूर्व संस्कार, पूर्व प्रज्ञा ज्याला म्हणतात, ही आणखी दुसऱ्या जन्मामध्ये अनुवृत्त होती, अनुवृत्त स्वभाव. त्याचप्रमाणे सर्व द्रव्य म्हणजे सूक्ष्मभूत, आणखी स्थूल शरीर म्हणजे अंग, असो म्हणजे प्राण. त्याचप्रमाणे वैकृत म्हणजे सर्व एकादश इंद्रिय राजस अहंकारापासून सात्विक अहंकारापासून उत्पन्न झाले, आणि महाभूत. हा संपूर्ण संघात म्हणजे सृष्टी झाली, आणि हाच प्रवाहासारखा चाललेला आहे. ही आपली माया, यातून मला आपण मुक्त करा. सर्वांचा संबंध सुटणं आत्मा वस्तुतः असंग आहे, पण ते आम्हाला कळत नाही म्हणाले. याच्याशी संबंध ठेवून अध्यास, या सर्वत्र अध्यास आणखी झालेला आहे, त्याच्यातून आपण मुक्त करा. अशी प्रार्थना त्या मातेनं केल्यानंतर महाराज म्हणाले, संन्यासी यत्कुळे जाता तरत्यपि सरिष्यति कुलैक जनिषति पितृ दुर्गतापि अमृतं ब्रवे. संन्यासाश्रमाचं इतकं महत्व सांगतायत महाराज. ज्या कुलामध्ये संन्यासी आणखी जन्माला आलेला आहे, संन्यास दीक्षा ज्यांनी आणखी धारण केली, त्या कुळाची एक दिवसाची म्हणजे 21 पिढ्या त्या तरुण जातात म्हणाले. त्यावेळेला असलेले ते तर ती पुढं होणारे त्या कुळात तेही तरुण जात आहे. कदाचित त्या कुळातले जर आणखी जीव हे दुर्गतीला येणारे असले तरी सुद्धा त्यांचा उद्धार होतो. हे संन्यास दीक्षेचं महत्व आहे.
तेव्हा या तुमच्या कुळामध्ये मी आता संन्यास घेतलाय म्हणाले, तर काय आता तुझी इच्छा काय आहे? शेवटी तेच सांगताय, संपत प्रजानिधानाम वा काश्याम मुक्तीर भविष्य. महाराजांचा आशीर्वाद मिळाला मातेला, संपत्ती आहे, त्याचप्रमाणे संतती आहे, संसार समुख्य सगळं आहे तुम्हाला, इकडची काही आता काळजी नाही. तुम्हाला काशी क्षेत्रामध्ये आणखी तुम्ही मुक्त व्हाल असा आशीर्वाद महाराजांचा मिळालेला आहे. मातेचंही समाधान झालेलं आहे. त्यांची भगवंताची नरसिंह सरस्वती महाराजांची जी माता आहे, तिच्या मनामध्ये आणखी मोह वगैरे कसा राहील, कसा आशीर्वादही तिला मिळाला त्या प्रेमामुळे. त्यावेळेला त्यांची भगिनी एक होती. महाराज गेले त्यावेळेला 2 मुलं झालेली होती, आणखी 2 मुलं होती आणि एक कन्या होईल म्हणून त्यांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे ही मुलगी झालेली आहे त्यांची बहीण रत्नाई. ती शरणागेली आहे. सर्वांनाच आणखी महाराजांच्या बद्दल अत्यंत आदर बुद्धी आहे आणि पूर्वी सगळं ऐकलेलं चरित्र आहे आणि सगळं या भगिनीनं वगैरे काही पाहिलेलं नाहीच आहे. पण आज या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक घरामध्ये जाऊन आणखी पूजा ग्रहण केली, हाही चमत्कार पाहायला मिळाला ना. त्यामुळे साक्षात परमेश्वर आहे ही भावना सर्वांची होती. ती भगिनी विचारती आहे की माझी स्थिती पुढं कशी होईल म्हणाले. प्रपंच आणि परमार्थ याबद्दल आणखी माझी एकंदर कशी स्थिती होईल. भवसमुद्र मोठा आहे, त्यातून आणि चढून जायचं म्हणजे माझी काही शक्ती नाही आहे. पापिष्ठाम उत्तरारे सद्गुरुस्तुमी मे प्रभू. सद्गुरु स्वरूप आपण आहात, मार्गदर्शन करू. माझ्यासारखे आणखी पापिष्ठ स्त्रीचा आपण उद्धार करा. महाराजांनी तिला सांगितलं की स्त्रियांना पतिसेवा करणं हे एकच आणखी तारक क्रम आहे का? पातिव्रत्य पतिसेवा करणं, दुसरं काहीही करायचं नाही. ते पातिव्रत्य धारण करून राहतो. पतिसेवा शुद्ध बुद्धीनं तू कर, म्हणजे भवसमुद्रातून तू तरुण जाशील. हे सांगितलं त्याने. पण आणखी एक तेव्हा सांगितलं, पूर्वजन्मामध्ये तुमच्याच घराजवळ राहणारे पती पत्नी होते म्हणाले. त्या दोघांच्यामुळे काहीतरी मनामध्ये, एकमेकांच्या मनामध्ये तुझ्यामुळे कालुष्य निर्माण झालं, वैर निर्माण झालं. याला एक सांगायचं, त्या स्त्रीला दुसरं सांगायचं. यामुळे दोघेही एकमेकांच्या पासून दूर झाले. दंपतींचा वियोग तुझ्यामुळे घडलेला आहे म्हणाले. आणि एकदा रागानं गाईला तू लाथ मारली होतीस. या 2 दोषामुळे तुझा पती हा संन्यासी होणार आहे. एक दोष. त्या पापामुळे गाईला लाथ मारली, त्या पापामुळे तो संन्यासी होणार. आणि दुसरा पाप म्हणजे स्त्री पती पत्नीमध्ये आणखी तू वैर उत्पन्न केलंस, त्यामुळे तुझ्या अंगाला कुष्ठरोग होणार आहे. या जन्मात काय काय पापाचं फल मिळणार आहे हे त्यांनी सांगून दिलं. जास्ती घाबरली. पातिव्रत्याने राहा वगैरे हे मार्गदर्शन केलं होतं, पण हे प्रत्यक्ष या जन्मामध्ये तुला हे दुःख भोगावं लागणार आहे. अत्यंत आणखी भीतीग्रस्त झाली. मग महाराजांनी तुझं समाधान केलेलं आहे. हे म्हणाले, म्हातारपणी होणार आहे. संसार सगळा आटोपल्यानंतर शेवटी
हे पातकाचं फल तुला शेवटी भोगावं लागणार आहे. ते काही चुकणार नाही. परंतु जरी शरीराला कुष्ठरोग झाला तरी माझ्या दर्शनामुळे आणि तो रोग जाईल. एक मात्र फळ शेवटपर्यंत आहे. तुझा पती संन्यास घेणार आहे, तो काही पुन्हा गृहस्थाश्रमी होणार नाही. रोग झालेला फार तर दूर होईल म्हणाले, हे मात्र राहील. पती वियोग तुला होणार आहे. तिचंही समाधान केलेलं आहे. आणखी सगळ्यांची अनुज्ञा घेऊन महाराज हे गौतमी चिरावर म्हणजे गोदावरी चिरावर निघालेले आहे यात्रा करण्याकरता. ही गौतमी गौतम महर्षीनं तिला या ठिकाणी आणलेला आहे. सगळ्या ऋषींना म्हणजे गौतम महर्षी मोठे तपस्वी, तपस्येनं धान्य वगैरे निर्माण करून आणि दुर्भिक्ष स्थितीमध्ये सर्वांना धान्य देणं, सर्वांचं संरक्षण करण्याचं कार्य त्यांनी आपल्या तपोबळाने केले. सर्व लोकांना सर्व ऋषींना असं वाटलं, ही जर गौतमी गंगा ही जर उर्मिला झाली तर सर्व लोकांना आणखी पापक्षयाला ते चांगलं होईल, दर्शन होईल, स्नान वगैरे होईल. म्हणून त्यांनी आणखी काही मायेने एक गाय निर्माण केली. गौतम ऋषींचा आणखी हस्तस्पर्श झाला, त्याबरोबर त्या गायीचा नाश झाला आणि सर्व ऋषींनी निर्णय दिला की गंगा या भूमीवर तुम्ही आणली म्हणजे तुमचा हा गोहत्या दोष जाईल, त्याशिवाय जाणार नाही. मग त्यांनी पुष्कळ तपश्चर्या केलेली आहे. भगवान शंकर प्रसन्न झाले, त्यांनी आणखी गौतमीला आज्ञा केली. त्याप्रमाणे ही गौतमी या ठिकाणी आलेली आहे. त्यांची गोहत्या दूर करण्याकरता त्यांनी तपश्चर्या केली, पण त्यामुळे सगळ्यांचा आणखी फायदा झालेला आहे ना. ऋषीमंडळी, ह्या ऋषीमंडळींचा उपयोग जगाला, सगळ्या राष्ट्राला, सगळ्या विश्वाला कसा होतो याचं हे उदाहरण आहे. गौतमी मध्ये स्नान केलं महाराजांनी आणि त्या ठिकाणी एक माधव नावाचा विप्र त्यांना भेटलेला आहे.